नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र डाक विभागाअंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये पदसंख्या असणार आहे 3000 प्लस। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणार आहे आणि यामध्ये तुमची कोणती एक्झाम न घेता, नाही इंटरव्ह्यू घेता डायरेक्ट तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे, ते पण तुमच्या 10वीच्या मार्कावरती। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओसोबत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देता, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता, त्या जिल्ह्यामध्ये जर नवीन भरती येईल त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण भरतीची जाहिरात दिसत आहे। भारत सरकार संचार मंत्रालय व डाक विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सुद्धा संख्या होत्या। फक्त मी तुम्हाला ते महाराष्ट्राच्या किती वेकन्सी रिक्त आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा ही माहिती तुम्हाला ते सांगणार आहे। तर बघा, यामध्ये पदाचं नाव असणार आहे ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक। आता बघा की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा असणार आहे। बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये 132 जागा रिक्त आहेत, अकोल्यामध्ये 105, अहिल्यानगरमध्ये 73, बारामतीमध्ये 65, बीड जिल्ह्यामध्ये 74 आणि भुसावळ जिल्ह्यामध्ये 63 जागा रिक्त आहेत। बुलढाण्यामध्ये 48, चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 325 जागा इथे रिक्त असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 99 जागा, धाराशिवमध्ये 84, धुळेमध्ये 133, जळगावमध्ये 64 जागा, कराडमध्ये 86 जागा, कोल्हापूरमध्ये 108 जागा व मालेगाव जिल्ह्यामध्ये 8 जागा, मुंबई पूर्व 3 जागा, मुंबई पश्चिम 4 जागा, मुंबई दक्षिण 1, मुंबई उत्तर 5, मुंबई पूर्व उत्तर 10, मुंबई पूर्व दक्षिण 18 जागा रिक्त आणि मुंबई GPO 1 जागा रिक्त असणार आहे। नागपूर शहरामध्ये 8, नागपूर ग्रामीण 305 जागा रिक्त आहेत, नांदेडमध्ये 58 जागा, नाशिकमध्ये 52, नवी मुंबईमध्ये 49, पालघरमध्ये 81, त्यानंतर पंढरपूर येथे 61 जागा, परभणीमध्ये 49 जागा, पुणे शहर पूर्व 30 जागा, पुणे शहर पश्चिम 12 जागा आणि पुणे ग्रामीण येथे 131 जागा रिक्त असणार आहेत आणि गोव्यामध्ये 192 जागा येथे रिक्त असणार आहेत। बघा, आता तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर सर्वप्रथम तुमचं 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। जर तुम्ही कम्प्युटर म्हणजेच MSc केले असेल तर अतिउत्तम असणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये तुमची एज लिमिट ही 18 ते 40 वर्ष असणार आहे। SC ST कास्ट करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल, OBC करता 3 वर्षाचं। जर तुम्ही PWBD आहात तर तुम्हाला 10 वर्षाचं कन्सेशन भेटेल। जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असून तुम्ही PWBD आहात तर 15 वर्षाचं आणि OBC मधून जर तुम्ही PWBD असेल तर 13 वर्षाचं इथे तुम्हाला कन्सेशन भेटणार आहे। बघा, आता तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे, तर प्रति महिना तुम्हाला सॅलरी ही ब्रांच पोस्ट मास्टर या पदाकरता 10,000 पासून ते 29,380 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। डाक सेवक व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदाकरता तुम्हाला 10,000 पासून ते 24,470 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बघा, आता ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। जनरल आणि OBC करता 100 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे। SC आणि ST कास्ट करता येथे कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे। बघा, तुम्हाला इथे अप्लाय कसं करायचं आहे, तर ऑनलाईन 1 टाईम रजिस्ट्रेशन ही तुमची 31 जानेवारी 2026 पासून स्टार्टिंग होणार आहे आणि 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फी ही तुम्ही 2 फेब्रुवारी 2026 पासून ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत भरू शकता। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही ते 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करेक्शन करू शकता। मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण यासाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा।